माझी पत्नी सौ मनोरमाताई ज्ञानेश्वर सपाटे ह्या प्रभाग 7 मधून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पॅनल मधून उभे आहेत। प्रभाग 7 मधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पॅनल जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणार असा जनतेमध्ये आनंद आहे। तेव्हा विरोधकांच्या पायाखाली वाळू सध्या सरकली आहे। त्यामुळे विरोधक हे सोशल मीडियाद्वारे किंवा स्टेटस टाकून जनतेमध्ये मतदारामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत। तेव्हा जी घटना 6 ते 7 महिन्यापूर्वी घडली होती, अमोल बापू शिंदे यांनी काहीतरी वक्तव्य केले होते, त्याचा आधार घेऊन आज ते सोशल मीडियावर टाकून जनतेला कसं दिशाभूल करण्यात येईल असा प्रयत्न विरोधक करत आहेत। परंतु मी असो किंवा अमोल बापू असो, साधारण 3-4 महिन्यापूर्वी वेगळ्या पक्षात होतो, परंतु आता आम्ही दोघेही एका पक्षात आहोत। तेव्हा आमच्या दोघांची आता विचारधारा एकच आहे। परंतु ज्यांनी स्टेटस टाकले किंवा ज्यांनी या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेत किंवा त्यांनी ज्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत त्याच उमेदवाराला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2017ला त्यांनी पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता। याचा अर्थ असाच आहे की राजकारणामध्ये कधीच कोण कोणाचा शत्रू असत नाही, कोण कोणाचा मित्र असत नाही। आणि माझा राहिला एक मत मागण्याचा स्वभाव, माझा स्वतःचा स्वभाव असा आहे की मी कधीच कोणाबद्दल गैरविश्वास दाखवत नाही, चुकीचं वागत नाही। तेव्हा प्रभाग 7 मधील मतदारांना माझी विनंती आहे, काही झाले तरी उद्या 15 तारखेला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पॅनललाच 4ही उमेदवारांना 3 धनुष्यबाण व 1 घड्याळ याला सर्व मतदारांनी मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे व जनता कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही हे सांगावे। 2012ला माझ्या बाबतीत रात्री 5 वाजता असंच मला अटक करून जनतेमध्ये सकाळी पत्रक वाटून असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा जनतेने त्यावेळी आठवण ठेवावी व स्वतः जागरूक राहावे व जनता सार्वभौम आहे, कोण दिशाभूल करू शकत नाही, कोण विकला जात नाही हे स्वतः मतपेटीद्वारे सिद्ध करून दाखवावे। जसे की सांगलीमध्ये शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात सर्व यंत्रणा कामाला लागली होती, तशीच प्रभाग 7 मध्ये या पॅनलला पाडण्यासाठी सोलापुरातील विरोधी पक्षाची सर्व यंत्रणा जे काय आहेत आज वेळोवेळी गेले 4 दिवस झालं आमच्या निरावस्थेतील कार्यकर्त्यांना किंवा प्रभाग 7 मधील कार्यकर्त्यांना रोज 10 ते 15 कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला दिवस बोलवून बसवतात व संध्याकाळी माघारी पाठवून देतात, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये घबराट निर्माण व्हावी। परंतु त्याचा उलटा परिणाम होत आहे व एक माणूस तुम्ही बसून ठेवला तर त्याच्या घरातले आई वडील त्यांचे भाऊ हे जोमाने जिद्दीने बाहेर प्रचार येत आहेत। तेव्हा निश्चितच प्रभाग 7 मध्ये भगवा वादळ निर्माण होऊन 16 तारखेला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पॅनल चांगल्या मताने निवडून येईल। कोण हे व्हिडिओ कोण पसरवत आहे? मला माझ्या एका जवळच्या सहकार्याने तो व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याबद्दल सांगावं म्हणून तुम्हाला मी सांगितलं। काही दिवस झालं 2012ला सुद्धा असंच केलं होतं, तेव्हा जनतेने कोणत्याही भूल तपा बळी पडू नये व माझं स्पष्टीकरण महत्वाचं आहे। माझा मी शिवसेना प्रवेश करताना सांगितलं होतं की गद्दारी माझ्या रक्तात नाही, काही झालं तरी 3 धनुष्यबाण आणि 1 घड्याळ हे मी माझ्या कार्यकर्त्यांना त्या दिवशी सांगितलंय की ज्या दिवशी मी शिवसेना प्रवेश केला किंवा ज्या दिवशी आमचं पॅनल तयार झालं। सोशल मीडियावर जे अफवा पसरत आहेत त्यांच्या बाबतीत आपण पोलिसांकडे तक्रार करणार का किंवा गुन्हा दाखल करायचा? मी कोणताही गुन्हा दाखल करणार नाही, पोलिसांकडे तक्रार दाखल करणार नाही किंवा अशा कामासाठी माझ्याकडे वेळ पण शिल्लक नाही।